एकनाथराव, मी गाडीची व्यवस्था केलेली आहे. हो कशाला? अहो कर्तव्य आहे माझं. चला. सारंग नाही आला तुला सोडायला? एकनाथराव, अहो फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. मला खात्री आहे सावली सारंगचं मन जिंकण्यात नक्की यशस्वी होईल. लवकर ये. सौभाग्यवती भव. येऊ. या. रामकृष्ण हरी. चल चल चल. आता तू या घरातून बाहेर पडलीच ना, मग मी मेक शुअर करेन की तू या घरात पुन्हा कधीच येणार नाहीस. बाबा. साऊ, काय झालं? मी आलेच. चला. सावकाश ग बाई, सावकाश पावलं ठेव जमिनीवर. नाजूक आहेस ना तू. ये 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 मायरी आली ग माझी ननन. ये ग ये. थांबा, मी आलीच. ग बाई किती देखणी दिसते ग माझी सावळी ग ती. काही म्हणा, तुला कुणाची बी नजर नको लागायला बाई. तुझी स्वतःची बी नको. कसली गोड दिसतेस ग खरंच. सासूबाई जरा बरं. हे ग माझी लाडकी ननंती. ये वंच या बरं या. बस बस शांता. माहेरी आली की नाही तू निवांत बस. सासरे बुवा कशाला एवढं ओझं घेता तुम्ही? हा, कंबर बिंबर दुखली म्हणजे, पाय बी दुखले तर काय करायचं? बघू बरं काय काय दिलंय ते. हा, देने वाला जब भी देता देता छोटस आहे. परत करूया. देने वाला जब भी देता देता. केवढं मोठं गिफ्ट आहे बाई. कोणतं घेऊ ग यातलं? काऊ तशी तर सगळे गिफ्ट माझीच आहे म्हणलं तरी हरकत नाही, आहे ना? एकानं तुझं भागणार आहे का बाई? सगळेच ठेव तू.
डायलॉग घेतलाय सासूबाई, रोज लागणार हा तुमचा. आणि पहिल्यांदा ही जयंती तुमचं ऐकणार. जयंती, अगं हे सगळं सावलीसाठी दिले तिच्या सासरच्यांनी. हो का? अहो असं काय करता तुम्ही मला सांगा. ती मेंढळी मंडळी काय छोटी मोठी आहेत का? एवढे श्रीमंत लोक आहेत हो ते. आणि त्या श्रीमंत फॅमिलीची ही आपली श्रीमंत सून झाली हो. तिला काय करायचे अशा चिरकुट गोष्टी? हा, सगळं ना माझच आहे. तसं बी मी सावळीची लईच फेवरेट वहिनी आहे, हाय की नाही? हॅशटॅग फेवरेट, हॅशटॅग ननंद भाऊचे, हॅशटॅग लव माय फॅमिली, हॅशटॅग तेरा है वो मेरा है. तुला एखादी गोष्ट हवी तर सांग बाई. नाही दिली तर दिली. कैसे कैसो को दिया है, ऐसे वैसो को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे. आता कळतंय सूर्य पश्चिमेकडून कसा उगवला ते. अप्पू बस, वहिनीला जे काही हवंय ते घेऊ दे. तुझ्या वहिनीच्या एका गोष्टीने कधी समाधान होतंय होय? अरे तिचं समाधान करायचं असेल ना तर आपल्याला स्वतःला गहाण ठेवावं लागल, नाही तर इकून तरी टाकावं लागल. असू दे दादा, तुला माहितीये ना तिचा स्वभाव. बरं आई, रात्रीच्या स्वयंपाकाचं काय करायचं सांग की, चल मी आवरते. बघते जाऊ. अगं माहेरवाशीने मी कुठं काम करायचं असतं वय? माहेराला आलेल्या पोरीने काय बी काम करायचं नसतं. अशी रीत आहे बाळे आपली. आई हा, आणि नाहीतर जावई बापू बोलतील माझ्या बायकोला कामाला लावलं म्हणून. होय ना. अरे मी येऊन पण जाऊ विचारतील माझ्या बायकोला घरी कामाला लावतं होय. तू नुसतं बसायचं. तू नुसतं बसायचं आणि मला समण्यांना नुसत्या ऑर्डरी सोडायच्या. तर तुला काय काय पाहिजे आम्ही लगेच आणून देऊ. काय रे आपू? बरोबर आहे अक्की. आता तू राजाची राणी हाय. मुजरा राणी साहेब मुजरा. मेंढळे घराण्याच्या राणी साहेब. आपणास काय काय हवे आहे ते आपण मला सांगावे. कारण खुद्द महाराजा सारंग मेहेंदळे हे या घराचे जावई आहेत. आणि तुला खुश ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुजरा राणी साहेब. मुजरा, वा वा. सरुताई, काय झालं मॅडम? खोली बघा जरा. एवढा पसारा का आहे सारंगच्या खोलीत? तुमचं ना लक्षच नाही अलीकडे. जरा लक्ष द्या की. लक्ष असतं. मी आले पण होते रूम व्यवस्थित आणि साफ करण्यासाठी, पण सारंग. आई, मीच बोललो, मी करतो ठीक सगळं. ताई जरा जाता बाहेर, मी बोलते त्याच्याशी. आई ऐक ना, मला खरंच भूक नाहीये. बर ठीक आहे. आई नको ना प्लीज. आईचं नाही ऐकणार. कालपासून अन्नाचा कण नाही गेलाय पोटात. त्रास होईल ना अशा ना. मला कळतंय जे काही झालंय ते आपल्याला अजिबात मान्य नाहीये, पण म्हणून राग जेवणावर काढायचा नसतो, हो की नाही? तुला माहिती आहे ना सारंग, तू माझ्यासाठी किती स्पेशल असते. तुला आठवतंय का लहानपणी जरा काही खुट्ट झालं ना की रडायला लागायचंस. आई 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 करत माझ्याकडे पळत यायचंस.
मला बिलगायचास आणि सतत रडायचास. मी तुला जवळ घेतल्यानंतर, तुझं सांत्वन केल्यानंतर तुझं रडणं थांबायचं आणि त्या चिमुकल्या चेहऱ्यावर ना हसू यायचं, आनंद दिसायचा मला. मी तृप्त व्हायचं. कारण तेव्हा मी ठरवलं होतं, या चेहऱ्यावर मला कायम आनंद बघायचा आहे आणि त्यासाठी मला काय वाटेल ते करावं लागलं ना तरी मी करेन. मला माहिती आहे आपल्याला वाटतं तेवढं आयुष्य सोपं नसतं. आयुष्य खूप अनप्रेडिक्टेबल असतं रे. आय कॅन अंडरस्टँड. पण म्हणून काय आपण प्रसंगाला सामोरं जायचं नाही? ते दुःख कुरवाळत आपण रडत बसायचं? आणि किती आपल्यावरच ते सगळं. मला कळतंय कधी कधी ना माणसं ओळखण्यात चुकतो आपण. नाही ओळखता येत आपल्याला माणसं, पण म्हणून किती त्रास सहन करायचं रे? किती स्वतःलाच त्रास देशील तू? आई अस्मी, ना हेच तर सांगते ना इतका वेळ मी. माणसं ओळखायला शिक. माणसांची पारख असायला हवी तुला आता. आणि ती अस्मी खोटी होती. तिने तुला फसवलं, मला फसवलं, आपल्या अख्ख्या घराला तिने फसवलं. तू मनापासून प्रेम केलंस ना, पण तिने तुझ्या प्रेमाचा अपमान केला. तिच्यासाठी रडणार आहेस तू? तिच्यासाठी स्वतःला त्रास करून घेणार आहेस? आणि किती पासला. मला ना कधी कधी काही कळतच नाही. माझा सगळ्यावरचा विश्वास उडालाय. नात्यांवरचा विश्वास उडालाय. खरं सांगू का, ही मुलगी सुद्धा मला खोटीच वाटते. हो, माझा नाहीये त्याच्यावर विश्वास. मला सतत असं वाटतंय की ती जगन्नाथ सुद्धा नको ठेवूस तिच्यावर विश्वास. खोटी आहे ती. नाही रडायचं आपण आता. तू नको या सगळ्याचा विचार करूस. पण मी आहे ना, जे काय असेल त्याला आपण एकत्र सामोरं जाऊ. विश्वास ठेव माझ्यावर. आता हसून दाखव. तुझ्यासमोर प्रयत्न करेन मी आई, पण या सगळ्याचा किती त्रास होतोय तुला नाही सांगू शकत. पण आई, तुझ्यासाठी सारंग स्माइल करेल. फक्त तुला बरं वाटावं म्हणून सारंग त्याच्या चेहऱ्यावर हसू घेऊन फिरेल. तिलोत्तमा, तुम्ही बघितलीत का सारंगची अवस्था काय झाली आहे ते? हं? त्या लहानपणीच्या प्रसंगातून आत्ता कुठे सावरत होता माझा सारंग? पुन्हा खोळ घातलात ना तुम्ही. तुमच्या एका निर्णयामुळे त्याला जर का त्रास झाला ना तर बघा माझ्याची गाठ आहे. तिलोत्तमा, सारंगला काहीही होणार नाही. करा ना, त्या मुलीला फोन करा. तिला सांगा माझ्या घरात परत यायचं नाही, पाऊल ठेवायचं नाही. हा, करा, फोन करा तिला.
मला ना माझं सारंग खूप महत्वाचं आहे. त्याला त्रास झालेला मला खपणार नाही. तिला सांगितलं घरी आपण दर महिन्याला पैसे पुरवूया, तिला हवे तेवढे आयुष्यभर, पण इथे यायचं नाही. सांगा फोन करून त्या पोरीला. तिलोत्तमा, त्या मुलीचं नाव सावली आहे. व्हॉट एव्हर. मी सावलीला फोन करणार नाही आणि तिच्याशी बोलणारही नाही. काय म्हणाला? तिला फोन नाही करणार, तिच्याशी बोलणार नाही म्हणजे? आणखीन काय वाईट व्हायचं बाकी आहे? कसली वाट बघताय? करा फोन. आणखीन किती वेळा तेच तेच सांगू तुम्हाला? आणि मी तुला कितीदा सांगू की सावली सून आहे या घरची. ती या घरची सून नाहीये. मी हे मान्यच करत नाही आणि या जन्मात तरी ती होऊच शकणार नाही या घरची सून. करा ना तिला फोन, करा ना. तिलोत्तमा, मी सावलीला फोन लावणार नाही. मला माहिती आहे तुझा माणसांवरचा विश्वास उडालाय, पण माझा सावलीवर खूप विश्वास आहे. ती अशी मुलगी नाहीये. तू जरा सावलीच्या बाजूने विचार कर. कुठल्याही अँगलने विचार केला ना तरी सुद्धा तुमचं म्हणणं मला पटणं शक्यच नाहीये. कारण ती मुलगी योग्यच नाही. मग काय योग्य वाटतंय तुला? तुझं हे असं वागणं? तिलोत्तमा, एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदा असं होतंय की मला तुझं वागणं पटत नाहीये. आणि मला काय वाटतंय, तुला काय वाटतंय, त्याला काही अर्थच नाही. कारण सारंग आणि सावली यांचं विधिवत लग्न झालंय. त्यामुळे सावली या घरची सून आहे. तिला या घरच्या सुनेचा मान आणि आदर मिळायलाच हवा. सगळे अधिकार मिळायला हवेत तिला या घरचे. आता जे झालंय त्याला नशिबाचा कौल म्हणून आपण त्याचा स्वीकार करायला हवा. नाही, नशिबाचा कौल वगैरे अजिबात नाही. कारण तिलोत्तमा मेंदळेच्या घरची सून कोण होणार ते खुद्द तिलोत्तमा मेंदळेच ठरवणार. नशीब नाही ठरवणार. मुळात त्या मुलीला मी निवडलंच नाही ना. कळतंय का तुम्हाला? त्या मुलीला मी नाही निवडलंय. त्या जगन्नाथनी लादलंय आपल्या डोक्यावर तिला. मी तुम्हाला अजूनही सांगते, जगन्नाथच्या कारस्थानाचा ती मुलगी एक भाग आहे. लिहून देते तुम्हाला. मला ती नको या घरात. तुम्ही ना खूप भोळे आहात आणि तुमच्या चांगुलपणाचा सगळेजण फायदा घेतात. तुमच्या समोर दोन शब्द गोड बोलले ना की तुम्ही पाघळता. खरं तर ह्याच स्वभावावर मी सुद्धा भाळले होते. पण आत्ता एक खरं सांगू, तुमचा हाच स्वभाव, हाच चांगुलपणानं मला त्रास देतोय. तुला कितीही त्रास झाला ना तिलोत्तमा, तरी सावली सून आहे आपली. ती नाहीये सून आपली. किती वेळा तेच ते सांगू मी तुम्हाला? मी मान्य करतच नाही. कारण माझ्या सुनेकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत आणि ती मुलगी त्या अपेक्षा पूर्ण करूच शकणार नाही. मी तुम्हाला बचावून सांगते, हा, मी कुठल्याही फालतूपणीला माझ्या घरात प्रवेश देणारच नाही. हे सगळं वैभव, हा डोलारा, ही संपत्ती, या प्रॉपर्ट्या, हे पैसे तुम्हाला आठवतंय ना आपण किती कष्टाने किती मेहनतीने जमा केले ते? का विसरलात तुम्ही? तिलोत्तमा, मी काहीही विसरलेलो नाही. आणि म्हणून मी रिक्वेस्ट करतोय तुला की प्लीज सावलीचा स्वीकार कर. अगं, ती एक साधी भोळी निर्मळ मनाची मुलगी आहे. पुन्हा तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच. धन्य आहे तुमची, धन्य आहे. मी खरं सांगते, मी कंटाळले. मी तेच तेच बोलते मगापासून. का एवढा का पुळकाय तिच्याबद्दल तुम्हाला? आणि असेल ना तर आणा. दे बघूया, आणा तिला या घरात आणा. बघूया कोण जिंकतंय ते. घेऊया ना परीक्षा, बघूया ना.
तुमचा तिच्याबद्दलचा विश्वास जिंकतोय की माझा तिच्याबद्दलचा अविश्वास?